नमस्कार. आज आपण बनवतो आहे घावणे, जे चिकनसोबत खातात. कोकणामध्ये स्पेशालिटी आहे घावण्यांची. त्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. थोडं सरसरीतच हवं आहे, खूप बारीक नको आहे, नाहीतर मग ते चिकट होतं. त्यातच अर्धा चम्मच मीठ, त्यातच पाणी घेऊया आपण अर्धा वाटी. 1 वाटी पीठ आणि अर्धा वाटी पाणी घेतलं आहे आपण. तर हे विस्करने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पातळ करायचं आहे. घट्ट पण नाही आणि जाड पण नाही. पुन्हा अर्धी वाटी आपण पाणी घेतलं आहे, म्हणजे टोटल 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी. आता हे असं दिसेल, अगदी पातळ आहे बघा. हे अजून थोडंसं घट्ट आहे, आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पुन्हा जितकं पातळ करता येईल तितकं करायचं आहे आपल्याला. तर हे ॲक्च्युली भिड्यावर करतात, पण आता आपल्याला भिडं नाही आहे आपल्याकडे, तर आपण डोस्याच्या तव्यामध्ये करणार आहोत. तवा इथे गरम झाला आहे. आपण कांद्याला एक सुरीने असं थोडंसं टोच करून त्यावर तेल लावलं आहे कांद्याला, आणि कांदा असं आपल्याला पॅनमध्ये फिरवायचा आहे सगळीकडे. त्यामुळे काय चिकटत नाही घावणे. आपल्याला हा घावणा असा घालायचा. हा असा घावणा घातला आहे तव्यामध्ये. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे अगदी 2 मिनटं, आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे. फार स्लो नाही, फार मोठा नाही. तर आपण झाकण काढून घेऊया आणि थोडा वेळ जरा ती वाफ निघेपर्यंत असंच ठेवायचं. तर उलटून घेऊया. पूर्णपणे तयार झालं की तो चिकटणार नाही. आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. फक्त एकच बाजूने आपल्याला हा ठेवायचा आहे, उलट करायचा नाही आहे, कारण घावणा एकच बाजूने शिजवतात. हा आपला तयार आहे घावणा. आता असेच आपण बाकीचे पण करून घेऊयात. तेल आणि कांदा याची प्रोसेस आपल्याला प्रत्येक वेळी करायची आहे, कारण की आपल्याला चिकटू द्यायचा नाही आहे. आपला घावणा व्यवस्थित तो निघाला पाहिजे. आपल्याकडे भिडं नसल्यामुळे आपल्याला हे जरा डिफिकल्ट होतं आहे. भिडं असलं की कसं पूर्णपणे ते ओतता येतं एकत्र. हे काय होतं की प्लेन सरफेस असल्यामुळे ते खाली पडू शकतं, म्हणून आपल्याला थोडं सावकाश टाकावं लागतं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. आपला घावणा थोडा थंड झाला की याला फोल्ड करून डब्यामध्ये ठेवायचा. हा आपण लगेच फोल्ड केला तर तो चिकटू शकतो. हा दुसरा पण झाला आहे. आधी साईड्स आपण ह्याचे काढून घ्यायचे, कारण की मग साईड्सनी सुटला की व्यवस्थित तो काढता येतो. कडा सुटणं महत्त्वाचं आहे. कडा सुटल्या म्हणजे आपला घावणा तयार आहे. आपण काढून घेऊया. हे घावणे आपण चिकन, सुक्कं चिकन किंवा मग वाटाण्याचं सार, कोणत्याही भाजीसोबत आपल्याला छान लागतात. अगदी अंडा मसाल्यासुद्धा बरोबरसुद्धा छान लागतो. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. आणि अगदी छान आहे, हलकं, म्हणजे अगदी खाल्ल्यानंतर खूप हलकं पण वाटतं. असं हेवी नाही आहे हा. हा आपण दुधासोबत पण खाऊ शकतो, गोड दूध बनवून.
असाच माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि बनवूनही बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.